मतदान सुरू आहे। मुंबईतल्या सर्वाधिक मोठ्या मतदान केंद्रावरती आहोत आणि या मतदान केंद्रावरती पाहतो आपण रंगांची जी आहे ती उधळण पाहायला मिळते। रंगांची जी आहे ती सजावट केलेली आता पाहायला मिळते। अगदी अंथरलेलं सुद्धा आपल्याला जे काही कार्पेट आहे ते सुद्धा विविध रंगांचं पाहायला मिळते। एवढंच नाही तर मुंबईतल्या सगळ्यात जास्त 34 मतदान केंद्र असलेलं हे धारावीतील मतदान केंद्र आहे आणि नेमकं काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ऑफिसर स्नेहलमध्ये आहेत। मॅडम काय सांगाल, वेगळं मतदान केंद्र पाहायला मिळते, रंगांची उधळण पाहायला मिळते? धारावी असल्यामुळे साहजिकच आपल्याला माहिती आहे की कमी जागेमध्ये जास्त लोक राहतात आणि सगळ्यात मोठं म्हणजे धारावी परिक्षेत्रातलं काय 34 बूथ असलेले एकमेव मतदान केंद्र आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या गर्दीचं मॅनेजमेंट व्हावं म्हणून हे आम्ही वेगवेगळ्या रंगाचे कोर्स आहेत। अशा प्रकारच्या स्लिप्स त्यांना आम्ही दिलेल्या आहेत आणि या स्लिप्समध्ये त्यांनी या रंगावर या कार्पेटवरनं या रंगावरच रस्ता पकडायचा आहे आणि हा रस्ता त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या बूथपर्यंत घेतला जातो। अशा 5 रंगांचे कोर्स आहेत आणि आपण बघू शकता की मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही सेल्फी पॉईंट्स केलेले आहेत की मतदानाचा वाढावा आणि प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून आम्ही एक वेगळा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाचे साधारणतः किती मतदार ह्या साधारणतः आमच्याकडे प्रत्येक बूथवर एक ह्याचा 1100 आहे। टोटल 35 ते 40,000 मतदार या एरियामध्ये आहे ते एकट्याच 34 केंद्रांवर आहे। त्याच्यामुळे त्यांचं मिसमॅनेजमेंट होऊ नये आणि मग गर्दी खूप दिसली की लोक बरेच वेळा निघून जातील की नाही तो प्रकार होऊ नये म्हणून आम्ही मॅनेजमेंट वर्षाची केलेली आहे। त्याचबरोबर आमच्याकडे इथे आम्ही व्हॉलेंटियर्स विद्यार्थी घेतले प्रत्येकाला मी त्यांचं दाखवेल आणि आमच्याकडे महिला अंगणवाडी सेविकांना आम्ही घेतलेला आहे आणि अशा वर्कर्सला घेतलेला आहे। त्याचबरोबर महिला बचत गटाचा सहभाग घेऊन आम्ही या वोटर्स प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक घरात जाऊन आम्ही वाटलेले आहोत। त्याचबरोबर मतदार जागृती करण्यासाठी मुलांनी त्यांच्या आईवडिलांना पत्रसुद्धा लिहिले की आपण आई बाबा मतदान करा म्हणून अगदी पाहतो वेगवेगळ्या रंगाची जी आहे ते आपल्याला कार्पेट पाहायला मिळतं। मला जर रेड कलरची स्लीप असेल तर मी या रेड कलरच्या कार्पेटवरून थेट माझ्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकतो। त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा रेड कलरचे जे आहे ते कर्टन सळी लागलेले आहेत ती संपूर्णपणे रेड कलरची स्लीप असणार आहे। असे वेगवेगळे 5 रंगाचे जे आहे ते कार्पेट अंथरलेले आहेत आणि 5 रंगाची थीम ही तुम्हाला शेवटपर्यंत मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाते। समोर पाहिलं आपण तर सेल्फी पॉईंट सुद्धा करण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे। पहिले काय सांगाल, पहिल्यांदा मतदान करताय काय क्या कहेंगे आप? बहुत एक्साइटेड है हम लोग आज के लिए और यहाँ पे हमें कुछ पता नहीं था लेकिन जो फैसिलिटीज़ दिया उसके वजह से मतलब एकदम इजी हो गया। प्रॉपरली ऑर्गेनाइज किया हुआ है कार्पेट वाइज एकदम अच्छे से। जैसे कि मैं आते साथ ही मुझे बोला गया कि आप पर्पल कार्पेट को फॉलो करते हुए जाइए, तो मैं वहाँ पे जैसी गई फिर वहाँ पे मुझे बोला गया ऑलरेडी हर एक पोल पे एक मुझे ऑफिसर्स खड़े थे, उन्होंने मुझे गाइड किया कि अब 82 नंबर में जाओ। वहाँ पे जाते उन्होंने पूछा फर्स्ट टाइम है तो उसने मुझे गाइड किया कि आप यहाँ पे से दबाइए, आपके रिसीप आने तक आप खड़े रहिए। तो फिर जब उन्होंने मुझे बोला हाँ हो गया आपका, आप जाओ, तो फिर मैं वहाँ से निकल गई। आपका फर्स्ट वोटिंग है? फर्स्ट वोट। क्या एक्सपीरियंस रहा? बहुत सही था। आई वॉज एक्साइटेड टू वोट। ऐसा सिटीजन ऐसा लग रहा है कुछ मैंने दिया है का कुछ कॉन्ट्रीब्यूशन है बहुत अच्छा। क्या फ्रेंड्स को क्या करेंगे वोटिंग के लिए? क्या मैं एज अ कॉर्पोरेट में काम करती हूँ तो फिर मैं ये कहना चाहूँगी मेरे फ्रेंड्स को कि आज छुट्टी नहीं है, आज हमारी ड्यूटी है, प्लीज़ बाहर निकलिए, ईच वोट काउंट्स, एवरीवन शुड कम आउट एंड गिव देयर कंट्रीब्यूशन टुवर्ड्स द नेशन, ईच वोट मॅटर्स अ लॉट, सो प्लीज। पाहता आपण सगळ्यांनी बाहेर पडा, आज सुट्टी नाही आणि मतदान करा अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते प्रथम मतदान केलेले आपल्या सगळ्या तरुणांकडून पाहायला मिळते। संपूर्णपणे एक वेगळं मॅनेजमेंट जे आहे ते धारावीतल्या या आपल्याला मतदान केंद्रावर पाहायला मिळते। रंगांची उधळण केलेली आहे, मात्र रंगांची उधळण होत असताना कुठेतरी मतदार राजा जो आहे त्याला सुद्धा
सोयीस्कर मतदान करता यावा हे सुद्धा भाग केलेलं आहे. त्यामुळे सोयीस्कररित्या एवढं मोठं मतदान केंद्र असताना सुद्धा मतदान पार पडताना पाहायला मिळते. कॅमेरामन अमित कदम, अजित कदम सरक्षणे, एबीपी माझा. धारावी हा नेहमीच सेन्सिटिव्ह परिसर मानला जातो आणि धारावीमध्ये मतदान सुरू आहे. नेमकं कायदा सुव्यवस्था नेमकी काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डीसीपी सातपुते मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल? धारावी खरं तर नेहमी सेन्सिटिव्ह मानले जाते, मात्र मोठ्या प्रमाणावरती मतदार येत आहेत, मतदान करतात. काय नेमकी परिस्थिती? एकदम शांततेत मतदान सुरू आहे. सर्व मतदारांकडून खूप चांगला प्रतिसाद मतदानाला मिळत आहे. आपण ज्या केंद्रावरती आत्ता उभे आहोत ट्रान्झिट कॅम्पच्या, इथे 34 बूथ आहेत आणि हे भारतातलं सगळ्यात मोठं केंद्र आहे की जिथे सर्वाधिक संख्येनं बूथ्स आहेत. आणि आपण बघू शकता की प्रशासनाने इथले स्थानिक ARO आहेत अश्विनी पाटील, त्यांनी इथे खूप छान कलर कोडिंग केलेलं आहे आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणी जे बूथ्स आहेत सो तिथं कुठलंच कन्फ्युजन होऊ नये अशा पद्धतीनं त्यांनी ॲरो मार्क केलेले आहेत, खाली कार्पेट केलेलं आहे आणि ज्या कलरचा कार्पेट आहे त्याच कलरचा पेंडॉलसुद्धा त्यांनी बनवलेला आहे. त्यामुळे त्यांनी अगदी कन्फ्युजन कुठलंच राहणार नाही अशा पद्धतीची अरेंजमेंट केली आहे. आणि हे बघितल्यानंतर त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं, कारण प्रतीक्षालयंसुद्धा आहेत, इतकी चांगली सुव्यवस्था केलेली आहे की मतदारांना इथं येऊन कुठली गैरसोय होत नाही. आणि हे कन्फ्युजन दूर झाल्यामुळे जे बाहेर पोलिसांकडे एन्क्वायरी असणे किंवा तिथं गर्दी असणे हा जो प्रकार आहे तो सुद्धा त्यामुळे कमी झालेला आहे. आणि पोलिसांचा जो इथला बंदोबस्त आहे तो रांगा व्यवस्थित लावणे, त्यांना योग्य गाईड करणं हा अधिक चांगल्या पद्धतीनं करता येणं शक्य झालेलं आहे. आमच्या एकूण 34 बूथवरती 34 बूथ कॉन्स्टेबल्स आहेत. त्याशिवाय या पर्टिक्युलर लोकेशनसाठी आमचे 1 PI दर्जाचे अधिकारी, 2 API, 2 PSI आणि 10 अंमलदार या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीने 100 मीटरच्या कंप्लायन्ससाठी सुद्धा CPMF आणि आमचे स्थानिक पोलीस अशी अरेंजमेंट इथं केलेली आहे. त्यामुळे आमचा आणि प्रशासनाचा हा प्रयत्न आहे की सर्वांना इथं येण्याचा आणि मतदान करण्याचा एक आनंददायी अनुभव राहावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. साधारणतः इथं 32,000हून अधिक मतदार ह्या मतदान केंद्राच्या आसपास आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तो होऊ शकेल कारण असा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र तशी काय परिस्थिती जाणवली? नाही, अजिबात तशी परिस्थिती नाही. सकाळपासून आपल्याकडे फ्लो आहे, लोक येत आहेत, आपापल्या ठिकाणी जाऊन ते शांततेत मतदान करत आहेत. आजचं मतदान शांततेत व्हावं याची काही पार्श्वभूमीसुद्धा असते आणि त्याच्यावरती ऑलरेडी कायदा सुव्यवस्थेच्या अँगलनं खूप काम झालेलं आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतल्या गेलेल्या आहेत, नोटिसेस सर्व्ह झालेल्या आहेत, या भागामध्ये नो पार्किंग करण्यात आलेलं आहे. सो अशा अनेक प्रकारच्या प्रिकॉशन्स आम्ही घेतलेल्या आहेत की आजच्या दिवशी कोणतीही कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हे शांततेत मतदान आपलं पार पडेल. पाहतो आपण शांततेमध्ये मतदान पार पडावं यासाठी जे आहे ते सगळे बंदोबस्त केलेला आहे आणि आतापर्यंत सगळं जे आहे ते शांततेत जे आहे ते मतदान पार पडल्याचं सातपुते DCP जे आहे त्यांनी सांगितलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन अजित कदम सरक्षणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.